मित्रांनो, मी एक तुम्हाला अशी औषधी सांगत आहे, ती तुम्हाला आत्तापर्यंत यूट्यूबला कोणी सांगितली नसेल. कारण तर ही औषधी आपण असं हिंडता फिरता मिळणारी औषधी आहे आणि या औषधीचे भरपूर लोक लाभ घेऊन तर त्याचा सगळ्यांना फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक अशी औषधी सांगते. हे आहे बोरीचं झाड. तर तुम्ही जर या बोरीच्या झाडाला असे कवळे आत्ता तर असे नाही मिळणार, हे बरसातीमध्ये मध्ये असं होते. तर नवीन जे बोरीचं झाड निघते तर त्या झाडाचे जसे असे कवळे शेंडे असते, तर हे कवळे शेंडे तोडायचे आणि हे औषधी आहे. कोणाला जर लगीमध्ये जर कोणाला पेनिसमध्ये कोणाला इन्फेक्शन जर झालेलं असेल किंवा त्याचा स्वप्नदोषाचा प्रॉब्लेम असेल किंवा त्याला मानसिकता कमजोरी असेल तर अशा व्यक्तीसाठी हे रामबाण विलाज आहे. अजून एक दुसरा फायदा जर म्हणलं तर कोणाला दातामध्ये कीड लागणं किंवा दात ढिले होणं, दातामध्ये थंड खाल्ल्यावर पेन होणं असा प्रकार असेल तर त्याच्यासाठी बी खूप लाभदायी आहे मित्रांनो. कारण तर हे औषध इतकं पॉवरफुल आहे, तर आम्ही स्वतः याचा नेहमी वापर करत असतो. बरसातीमध्ये भरपूर मिळते हे, पण असं कुठं जर झाड तोडून टाकल्याच्या नंतर अशा डेऱ्या कवळ्या डेऱ्या निघते मित्रांनो. हे आहे असं, हे फांदी तोडल्याच्या नंतर याची जर तुम्ही जर साल काढली, अशी जर साल काढली मित्रांनो तुम्ही, तर हे साल काढल्याच्या नंतर याच्यामध्ये ही कवळी फांदी जी असते हे जर तुम्ही नेहमीसाठी 7-8 दिवस जर खाल्ली तर तुम्हाला याचा नक्की लाभ होईल मित्रांनो. कोणाची मानसिकता कमजोर असली किंवा कोणाला पेनिसमध्ये इन्फेक्शन असलं तर त्याला याचा नक्की फायदा होते मित्रांनो. कोणाला संडासमध्ये खूप आग पडत असेल, म्हणजे मुळव्यासारखा बी प्रकार जर असला तर त्याचं पण या औषधांना नीट होते मित्रांनो. तर तुम्ही या औषधाचा नक्की वापर करा मित्रांनो. हे कुठेही भेटणारं औषध आहे, तुम्हाला भरपूर जागी हे औषध मिळते मित्रांनो. धन्यवाद.